नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोरिवली पश्चिम वजिरा नाका परिसरात आलेले आहोत आणि इथलं रेल नगर आणि इथल्या वहिनींना भेटून आजच्या एपिसोडची सुरुवात करणार आहोत. बोरिवली मधलाचा आजचा हा एपिसोड आणि यामध्ये कोण जिंकणार पैठणी हा नेहमीचाच प्रश्न. बोरिवली म्हणजे बोरिवली जंक्शनच म्हणायचे पूर्वी. इथून घोडबंदर मार्गे ठाण्यालाही जाता येतं आणि त्याचबरोबर गुजरातही गाठता येतं. असं हे बोरिवली. या बोरिवलीमध्ये छान कानेरी गुंफाही आहे. राष्ट्रीय उद्यान सुद्धा बोरिवलीतच आहे आणि गोराईसारखा सुंदर बीचही बोरिवलीलाच आहे. तेव्हा अशा या सुंदर बोरिवलीत आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. कुलकर्णी वहिनी आणि शिंदे वहिनी आजच्या भागात सहभागी होत आहेत. आधी पहिल्या वहिनींना भेटूया आणि सुरुवात करूया गप्पांना. बोरिवली पश्चिम वजिरा नाका रेल नगर मध्ये राहणाऱ्या सौ विशाखा सुनील कुलकर्णी वहिनींना भेटून आता परिवाराची ओळख करून घेऊया. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव विशाखा सुनील कुलकर्णी. माहेरचं नाव? माहेरचं नाव विशाखा विष्णू गावरसकर. आणि माहेर कुठलं? माहेर कांदिवली चारको. कांदिवली चारको. मग आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर सुनील कुलकर्णी. हा माझा मुलगा अनिकेत. हा गौरव याचा मित्र. ही निधी. ही माझी आई. ह्या काकू. ह्या फडके काकू. ह्या राणे आजी. ही किन्नरी. ती मैत्रीण म्हणजे गौरी. ही निलिमा आणि ती मीना. बरं, सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्न कर. नमस्कार. काय भरपूर तयारी केली आहे? जास्त वेळ नाही मिळाला, जशी जमेल तशी केली आहे. काय करता आपण? मी आता सध्या गृहिणी आहे. आणि काय नाही, मग आता मुलाकडे लक्ष, मिस्टरांकडे लक्ष, एवढं सध्या. अच्छा, लक्ष ठेवून असता तुम्ही? नाही नाही, लक्ष म्हणजे असं काळजी घेणं असं. मिस्टर काय करतात? मिस्टर BHT मध्ये. हा. आणि कसा आहे स्वभाव? चांगला? एकदम छान आहे. हो, म्हणजे उगीच छान नाही, पण अगदी मनापासून सांगते, खूप छान स्वभाव आहे. मेन त्यांची वृत्ती चिकाटी. असं जे काम हाती घेतलंय ते पूर्ण केल्याशिवाय ते सोडत नाही. नाही. असं हे कधी, हा शोध कधी लागला तुम्हाला? नाही, ऍक्च्युली जसं लग्न झालंय तसं त्यांचा स्वभाव कळत गेला. कळत गेला. हो. बरं, गाणं गाणार ना आता? छान गाता. कोण? मिस्टर सांगत होते. अच्छा. ऐकवा ना. त्यांनी स्वतः ऐकलं नाही माझं गाणं, म्हणूनच ते म्हणाले इतकी वर्ष झाली गाणंच नाही ऐकायला मिळत. ऐकवा. रुपेरी वाळूत माडाच्या बरात येना, चंदेरी साहुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. वा, बस. छान गायलात. एवढं चांगलं सवय नाही आता त्याच्यामुळे. हो का? बरोबर. नाही तर रोज पूर्वीच नाही, म्हणजे आधी कंटिन्यू चालू असायचं असं स्वयंपाक करता करता. गाणी गायचा? हो, म्हणजे नेहमी असं तोंड चालूच असायचं. हो, मग खाण्यासाठी की नाही गाण्यासाठी? नाही, दोन्ही. दोन्ही. सासूबाईंबद्दल? सासूबाई चांगल्या आहेत. हो, एकदम छान आहेत. म्हणजे आम्ही दोघी अक्षरशः बहीण पण असतो, मैत्रीण पण असतो. अरे वा. सगळ्या. म्हणजे मला त्या आई कधी वाटल्याच नाहीत. अच्छा अच्छा. मग आज तुमच्या बरोबर या खेळात कोण सहभागी होणार? माझ्या बरोबर ऍक्च्युली माझी आई येते आता. आई येते? हा. अच्छा, म्हणजे आईला खूप माहिती आहे म्हणून आज आईला बोलवलं. असं नाही, पण थांबा, त्यांना जावयाबद्दल विचारतो. येऊ द्या, येऊ द्या, या. विचार. नमस्कार. आई, म्हणजे जावयाबद्दल आज सांगायला लागेल तुम्हाला. एरवी आम्ही सासूबाईंना सुनेबद्दल विचारतो की नाही, आज तुम्ही जावयांबद्दल सांगा. कसे आहेत? चांगले. हो, बरं बरं. छान आहे. आणि तुमची मुलगी? मुलगी पण काय? चांगलीच आहे ना. चांगलीच आहे. हा. छान आहे स्वभाव वगैरे. मुली- जावयांचा पण मुलीचा पण. नक्की कोणाबद्दल सांगताय? आणि ह्या लहानपणी कशा होत्या? खोडकर खेळकर. खोडकर? काय करायचा तू खोड्या वहिनी? करायचे, पण बरंच खोडच करायचे. बरं, मुलीला काय सांगाल या निमित्ताने? जावयांशी कसं वागायला सांगाल? चांगलं ऍडजस्टमेंट करणं. आणि खोड्या काढू नको असं मग. बर, मी आता प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, आतल्या खोलीमध्ये पुस्तके ठेवण्याच्या मांडणीवर एकूण किती कंपास पेटी आहेत? 4. 4. वहिनीने सांगितलं 4 आणि आहेत 5. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता तुम्ही सांगा, त्यांचा आवडता गायक कोणता? किशोर कुमार. किशोर कुमार. बर. आणि तुम्ही सांगा, यांचा आवडता गायक कोणता? लता मंगेशकर. अच्छा, गायिका सांगितल्या. पण
त्यांचं आवडतं काय कोण माहितीये तुम्हाला? कोण हो? सुरेश वाडकर. त्यामुळे हे सुद्धा बक्षीस गेलं. आता आई गाणं गाणार आणि शेवटच्या अक्षरावरून आपण यांचा उखाणा ऐकणार. ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. वा वा छान. लुधियाना ते चंदीगड, पेरला लसून. बरं करता. सुनील रावांचं नाव घेते. आदेश भाऊजी तुमच्या समोर बसून. वा वा. 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता भेटूया आपण शिंदे वहिनींना. बोरीवली पश्चिम योगीनगर मधल्या योगी दर्शन बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सौ शालिनी गणेश शिंदे वहिनींना भेटून आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सौ शालिनी गणेश शिंदे. हे माझे मिस्टर गणेश शिंदे. नमस्कार. नमस्कार. मग आता ओळख सगळ्यांची. हा, ह्या माझ्या सासू. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई आणि हे माझे पप्पा. नमस्कार. ही मावशी ही आणि ह्या मावशी आहेत. नमस्कार. ह्या माझ्या वहिनी आहेत. नमस्कार. ह्या माझ्या काकू. ते काका आहेत. हा मोठा भाऊ आहे शैलेश आणि तो छोटा भाऊ रुपेश आणि तो मामाचा मुलगा निखिल. आणि हे आमच्या भावांची मुलं आहेत. हा आणि मुलगी ही आणि ही काकूंची मुलगी आणि हा माझा मुलगा शौर्य शिंदे. बरोबर. आणि आता प्रश्न, कुठे भेटले, कसं जमलं, कधी जमलं? ह्यांचे एक मामा आहेत किशोर कांबळे म्हणून. ते माझे काका लागतात लांबून. त्यांनी माझ्या मामांना, इथे मुंबईमध्ये मामा राहतात, त्यांना सुचवलं हे स्थळ आणि मी सुट्टीत नेहमी मामांकडे यायची कांदिवलीला. मग त्या दृष्टीने मग त्यांनी ठरवलं की असं बघण्याचा कार्यक्रम ठरवूया. कुठे ठरवला? कांदिवलीमध्ये मामांच्या घरी. तुम्ही कुठे होता आधी? आम्ही पंढरपूरला, माझं नेटिव्ह प्लेस. अच्छा, तुम्ही पंढरपूर हा, मध्ये मी पंढरपूरला. विठ्ठलाच्या तिकडे. अरे वा वा. खुद्द पंढरपूर? हा, खुद्द पंढरपूर. मग दर्शन मिळतं का लगेच गेल्यावर? नाही, लाईन लावावं लागते आम्हाला पण. हो, मी पंढरपूर मध्ये राहणाऱ्यांना पण. हो, मग तेच. मला वाटलं की तुमच्यासाठी वेगळी स्वतंत्र नाही, व्यवस्था. तसं काही नसतं. भक्त देवासाठी सगळेच सारखे. बरं, मिस्टरांबद्दल सांगा आता. साधे आहेत, सरळ आहेत. सरळ आहेत? हो, सरळ म्हणजे असे वाकडे नाहीये. मग म्हणजे असं स्वभाव त्यांचा असा नरम आहे. नरम आहे. हो. वा. सरळ आहेत आणि स्वभाव नरम आहे. बरं, आणखी काय काय? नाही, आहेत शांत आहेत, चांगले आहेत, समजून घेतात. बर. प्रेमळ आहे. आणखी काय करतात? ते असिस्टंट मॅनेजर आहेत कंपनीमध्ये. बरोबर, नोकरी करतात. हो. तुम्ही? मी BCom LLB केलंय, पण सध्या मी घरीच असते. थोडे प्रॅक्टिस दिवस करणार की नाही? थोडे दिवस करत होते, पण आता ते मुलामुळे वगैरे जमत नाही. बघू आता पुढे, तो मोठा झाला की मग विचार करेन. चालेल चालेल. आता आई आली आहेत? हा, आई आली. आई कुठे असते? ते पंढरपूरलाच असतात, आई आणि वडील. चला, मग आता आपण आईला भेटूया, माऊलीला भेटूया. नमस्कार आई. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? पंढरपूरला. तुमचं माहेर कुठलं? सांगोला तालुक्यातील सोनल. मग तिकडे तुम्ही जाता की नाही कधी? आम्ही मुंबईलाच, माझा जन्म झाला मुंबईलाच. आई वडील भाऊ सगळे मुंबईलाच. मग पंढरपूरला कधी? लग्नानंतर? स्टेट बँकेत नोकरीला होते मुंबईला, नंतर ट्रान्सफर झाली इकडे पंढरपूरला. मग तिकडेच. बर बर. आणखी काय जावई बापूंबद्दल सांगा ना, कसे आहेत? चांगले आहेत, स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. हो, पाठवतात मुलीला पंढरपूरला? हो, पाठवतात. दिवाळीला पाठवतात, उन्हाळ्यात सुट्टीत. दर दिवाळीला? हो. मग ते वाटच बघत असतात की काय दिवाळीची? भाऊबीज तिकडेच असते ना. म्हणून लक्ष्मीपूजन इकडे करते, भाऊबीजला तिकडे येते. वा वा वा. आणखी काय मुलीबद्दल सांगा. मुलगी हुशार आहे, जिद्दी आहे. हा? हो, अरे वा. बरं, आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आतल्या रूम मध्ये एक गहूची गोण आहे, गव्हाची. त्याचं छापील वजन किती आहे? 15 kg. 15. वहिनीने सांगितलं 15 kg आहे, ती 50 kg. त्यामुळे हे पहिलं बक्षीस गेलं. आता तुम्ही सांगा, आईचा आवडता सण कोणता? दिवाळी. दिवाळी. आई कोणता हो? दिवाळी. दिवाळी. बर. आणि यांचा आवडता सण कोणता? अरे वा, छान. दिवाळीत सांगायचं ना, आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता उखाणा, पण उखाण्याच्या जे अक्षर आहे त्या आई देणार आहेत. आई एक गाणं गाणार आणि शेवटच्या अक्षरावरून वहिनी उखाणा घेणार. घ्या.
देहातीची जोरी देहात चाची ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा. व वजन माझं 52 किलो हो आहे. आहे गणेशसाठी आहे फारच हलकं. आणि नाही नाही काहीतरी वजन जमूच्या काहीतरी मेळ पण तो जमला नाही आणि नेमकं हे बक्षीस गेलं.